श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या गुरुमाऊली चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे. जीवनात सुखी राहण्याचा एक साधा मंत्र. कोण काय करत आहे, कसे करत आहेत, का करत आहेत, या गोष्टीपासून आपण जेवढे लांब राहणार तेवढे सुखी राहणार. संकटे आल्यावर माणूस जेवढा एकटा पडतो तेव्हाच त्याला समजते कोण आपला आणि कोण परका. एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे. ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा सकारात्मक आहे. सत्याच्या वाटेवरती चालत असताना एकटे पडलात तरी चालेल. चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळू नका. तू जर चुकीचा नशील तर तुला काही सिद्ध करण्याची गरज नाही, कारण जो खरा असतो त्याची साक्षही स्वतः वेळच देत असते. जीवनात त्रास त्यांनाच होतो ते सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही. एकतर ते जिंकतात किंवा शिकतात. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलंच नसतं. दुःख उरलं नसतं तर सुख कोणाला कळलंच नसतं. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात, आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. जीवनात संघर्ष आहे, पण अपयश नक्कीच नाही. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सर्वत्र अंधार दिसू लागतो, तेव्हाच परमेश्वराचा खेळ सुरू होतो. देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेव. परमेश्वर कधीच वाईट होऊ देणार नाही. माझे कर्म हेच माझे भाग्य आहे असे समजून काम करणारा कधीही हारत नाही. जीवन कोणासाठी थांबत नाही, फक्त जीवन जगण्याची कारणे बदलतात. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत. काही प्रश्न परमेश्वरावर सोडून दिले की आपोआप सुटतात. कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही. त्यासाठी मेहनतीची प्रचंड डोंगर उचलावा लागतो. ज्याला धन कमवायचे आहे त्याने कणसुद्धा वाया घालवू नये, आणि ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्याने क्षणसुद्धा वाया घालवू नये. आयुष्यातले काही क्षण एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तरे तिथेच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो. अट्टहासाने जोपासलेला राग आणि वैर भावनांनीच माणसाला जास्त थकवते. हे ज्यांना समजत नाही त्यांना स्वतःला थकवा कशाचा आला आहे हे आयुष्यभर उमगत नाही. काट्यांनी भरलेल्या रस्त्याने चालताना मी तक्रार करत होतो पायात चप्पल नसल्याची. समोरून पायच नसलेल्या माणसाला जाताना पाहून जाणीव झाली मी भाग्यवान असण्याची. म्हणून परमेश्वराने जे जे दिले आहे त्यातच समाधान माना. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातले वाईट सांगायला सुरुवात करतात. आयुष्यात मोठी चूक म्हणजे आपण सुद्धा चुकू शकतो हे मान्य न करणे. बाळ, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.